शौचालयाला बसलेला असताना मंत्र जपत आहे, त्यावेळेला सांगितलं तुकोबाराय म्हणतायत, माऊली काय करावं, माझी मन झाली या नावरवाच्या, छंद या नामाचा घेतला असते, मला माझी जीभ ही आवरतच नाहीये, आवरत नाही. अहो तिला दाबून मुख ठेवायचं आणि स्वच्छ केल्यानंतर मग नाम घ्यायचं सुचिरभूत झाल्यावर. त्यांनी सांगितलं सुचिरभूत ब्राह्मणाचा कर्म आहे, आमच्या कुलब्याचा धर्म वेडा, हाती भाकर पायी जोडा. आमच्या पायात जोडा असते पण आम्ही उभ्याच भाकर खातो, आम्हाला कोणते नियम लागू होत नाही. आमचं फक्त आम्हाला कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आम्ही एवढं जाणतो महाराज, आम्हाला काही माहित नाही. काय माहित नाही, मंत्राचा भ्रष्टकार करत आहे. अरे स्वचाला ज्या वेळेला जर बसला आणि विंचू चढवा उंचवायचा मंत्र जर आतला जपला, तो मंत्र गलिच्छ होतो आणि मंत्र गायब होऊन जातो, त्याला परत ते मंत्र आठवता येत नाही. म्हणजे याचा सोपा अर्थ आहे की ज्या वेळेला स्वचाला बसलेला असताना मंत्र उच्चारण केलं तर मंत्र बीजा सहरायचा होतो. मग तुझ्याकडे याचं काय उत्तर आहे? पण महाराज माझं उत्तर तेच आहे, माझी जीभ मला आवरत नाही. अरे आवरत कशी नाही, तिला दाबून धर ना. ते म्हटले मग तुम्हीच धरा ना, तेवढं काम तुम्हीच करा. मग काढ जीभ बाहेर. तुकोबारायांनी जीभ काढली आणि काशीच्या पंडिताने जीभ दाबली. जशी जीभ दाबली तसं याच्यामध्ये जशी पिन खोसतो ना आपण, जशी पिन खोसली तसा लाईट लागतो ना, तसं काय झालं, इकडची वाणी आणि तिकडं तुकोबारायच्या शरीरातला करंट लागला आणि ते करायला लागला, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. भूक लागली का? भूक लागली?
आणि त्या बोटानं खाल्लं तर बोट साबणानं धुवायची वेळ येते. तू एवढी आगाऊ आहे की तू जे करतं ते तुझ्यावर कधीच येऊ देत नाही, म्हणून तुला दंड करणं जरुरी आहे. पुढे आले आणि आपल्या चिखली गावामध्ये एका बाईनं असं लेकरू धरलं उभं आणि त्यानं पातळ विष्ठा केली आणि त्याच्यामध्ये ती जिलेबी आणून बुडवली आणि तुकोबारायने हातावर घेतली आणि तुकोबाराय म्हणतात खातं का ग? ती म्हटली नाही, आता डबल कधीच जिलेबी मागणार नाही. आता तिला दंड दिला आणि तिला सांगितलं जिबले तुला काय धंदा गडीभर बचाव गोविंदा, जिबले काय धंदा गडीभर बचाव गोविंदा, जिबले काय धंदा गडीभर गोविंदा, गडीभर बचाव गोविंदा, गडीभर बचाव गोविंदा, गडीभर बचाव गोविंदा, जिबले तुला काय काम गडीभर बचाव राम राम, जिबले तुला काय काम गडीभर बचाव राम राम, बचाव राम राम, गडीभर बचाव राम राम, गडीभर बचाव राम राम, जिबले तुला काय धंदा गडीभर बचाव गोविंदा, जिबले तुला काय धंदा गोविंदा, गोविंदा गोविंदा देवकी नंदन गोविंदा, गोविंदा 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 राधारमण गोविंदा, गोविंदा 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 राधारमण गोविंदा, गोविंदा जिबले तुला काय काम गडीभर बचाव राम राम, जिबले तुला काय धंदा गडीभर बचाव गोविंदा, हो असं तिला दंड दिला महाराज. तेव्हा ती ताब्यात आली, नाही तर ठिकाणी आता जाते आणि आता जाऊन हिची चुगली करून येते. एकदा का खऱ्या खोट्यावर आलं ना, ती म्हणजे मी नाही बाई म्हटलं, माझ्या मालकाला पटतच नाही, मी कशाला तसं म्हणू, आमच्या घरचे पहिलेच चांगले नाही, ती म्हणते. आणि मग इकडं म्हणून तर येते पण ती स्वतःवर येऊ देत नाही, कारण तिला कामच काय आहे सांगा. तिला एकदा सकाळी जेवायचंय, संध्याकाळी जेवायचंय आणि लागलं तर मधात कुरकुरे चिप्स काय खायचंय, एवढंच काम आहे. आणि ती तर त्या अंगाला लागू देत नाही, तिला धुवायची गरज नाही. जर अशी जीभ असेल आणि ती जीभ जर तुला हरिनामासाठी भेटलेली असेल तर बुद्धीचं दुसरं वैभव करू नको, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सगळ्या सिद्धी प्राप्त होण्याचं एकच कारण आहे, केशवराजाची भक्ती कर, त्या परमात्म्याची भक्ती कर. त्यावेळेला त्या काशीच्या पंडिताने तुकोबारायकडून शिकलं आणि तुकोबाराय म्हणतायत मज पामर आहे काय थोरपण पायची वाहन घरी. अहो तुम्हा संतांच्या चरणावरती मी लोटांगण घालत आहे, मी नतमस्तक आहे, मला एवढा थोरपणा देऊ नका, मी पायातलं वाहन आहे. माऊलीकडे तर तुकोबाराय एवढे नतमस्तक होत आहेत की बाबा काय ज्ञानेश्वरी उडे जिली पाठविले धरणे, माझ्याकडे धरणे कधी पाठवावा. अहो ज्ञानेश्वरीत काही कमी पडलंय का? ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे या जगात घडणार नाही की ज्ञानेश्वरीत नाही. त्याचं उत्तर माऊलीने प्रत्येक गोष्टीला हात घातलेला आहे, प्रत्येक गोष्टीला. नका करू नियम आगवेची क्रीडेसी पतिव्रता क्रीडे प्रियसी, तियेची नावे जैसी तपे तिया केली, तिने असे तप केलेले. खेळू द्या कोणताही खेळ पती सोबत तिला, आणि तिला तरी तिचं तप आहे. जसं साधू जंगलात जाऊन तपाला बसेल, पती पतिव्रता पतीची सेवा करत असताना ती सिद्धी प्राप्त करू शकते. एवढं तुमच्या संसारामध्ये सुद्धा बळ आहे, पण तुम्ही फक्त नामाचे धारक राहा. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आणि आम्हाला दुसरे प्रकार माहितच नाही.
नेमती काही ताना टोना नाम स्मरणा वाचोनी. आम्हाला टाणे टोने काही माहित नाहीये, कारण आम्हाला फक्त नामस्मरण माहितीये. माझ्याकडे काही काही लोक येतात बाबा, मला म्हणतात ताई सासूचं आमचं पटतच नाही, काही असेल तर जादू टोना द्या. मी म्हणते जादू एक आहे, तुम्हाला ती पटणार नाही कारण ती सस्ती आहे. मग ती म्हटली काय? मी म्हटलं राम कृष्ण हरी. अशी जादू आहे, अशी जादू आहे की दारू पिणाऱ्याची दारू नाही सुटली तर म्हणून दाखवा, पण स्वयंपाक करताना घ्या, काही करताना घ्या, कसा पितो ते मग बघूया. असे कित्येक सुटले हो, आणि कित्येक ज्ञानेश्वरीच्या नादी लागले. आज तुम्हाला उदाहरण देते. जा महुजा रोड महुजा, त्या ठिकाणी काय त्यांचं नाव, अशोक इंगोले, त्यांनी त्यांच्या पत्नीला हाच मंत्र दिला आणि त्यांनी ते मंत्र जपून स्वयंपाक केला. आता तो माणूस दारू सोडलेली आहे आणि नित्य ज्ञानेश्वरी वाचत आहे. वाटल्यास बोलून घेते इथं, कारण मंत्राचा प्रभाव एवढा आहे की ते मंत्र तारक मंत्र आहे. पण अति परिचयात आवडणे, आपल्याला अति परिचय ज्या गोष्टीचा होतो ते आपल्याला सोपं वाटत नाही. ते असं वाटतं ना, घर की मुर्गी दाल बराबर है ना. घरचीच तो कोंबडी आहे, डाळ घातली काय, कोंबडी कापली काय, चालतं. आणि विकत आणली की 200 रुपये किलो. असते वाटते त्याचा भाव आपल्याला माहित नाही बरं. तर ज्याची आधी परिचय झाला ते आपल्याला सोपं वाटते, पण सोपं नाहीये. ती जर तुमची जिभली जपत असेल तर सोपं होईल. आणि मग त्या जिभलीला ते जपायला लावा. मग हेच नाही, कोणता अनेक मंत्रापैकी कोणताही मंत्र घ्या. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, त्र्यंबकम यजामहे, कोणताही मंत्र घ्या. किंवा तुम्हाला जे जे देव आवडतील ते देव, पण त्याचा मंत्र जपा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आणि व्रतस्थ होण्याची काही गरज नाही, नका हो व्रतस्थ, पण नित्य नेमाने कथा श्रवण करा आणि या कथेचं मनन करा. जसं गाय खाते आणि उगाळून आणून त्याचा रोहत करते, तसं बाजावर पडल्यानंतर तरी रोहत करा, म्हणजे अपचन होणार नाही. नाही तर मी शिष्याच्या शिष्या टाकते तुम्हाला अपचन होईल, तसं जमणार नाही. त्याचा रोहत करा आणि त्याचं मनन करा. मनन केल्यानंतर निधिध्यासन करा आणि निधिध्यासन केल्यानंतर साक्षात्कार होतो की नाही पहा. अनुभव आले अंगा ते या जगात देत असो. तुम्हाला सोप्यात सोपी गोष्ट सांगू का? मी एक साधारण गृहिणी आहे आणि सामान्य तुमच्यासारखी शेतकरी बाई आहे. फक्त नामाचा ध्यास घेतला आणि ज्ञानोबारायशी नातं लावलं. लोक श्रीमंतासोबत नातं लावतात. मी म्हणलं तुकोबाराय म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले एवढं बळ आहे आणि एवढी श्रीमंती आहे. दुसऱ्या श्रीमंतासोबत नातं लावल्यापेक्षा आपल्या ज्ञानोबारायच्या सोबत नातं लावलं तर सोन्याला काही घाटा राहील का? सोनच काय, सुखा म्हणे तिथे सुखा काय उणे आहे समाधान आणि चिंताची. ज्ञानोबारायशी नातं लावलं आणि आज मी वर बसलेली आहे. पाहिलं तर तुम्ही मी सारखीच आहे माऊली, पण मी बसलेली आहे वर, तुम्ही श्रवण करत आहात. वर बसण्याचा अधिकार माझा नाहीये, पण जो ज्ञान देत असतो, जो ग्रंथ वाचत असतो, त्याला वर बसावं लागतं आणि आपल्याला खाली का बसावं लागतं त्याचं कारण आहे. जर वरून धार टाकली तर मोटर लावावी लागते का खाली टाकायसाठी? पाण्याची धार वरून टाकली, खाली मोटर लावायचं काम नाही, पण वर जर घालायची असेल धार तर मोटर लावावी लागेल. लाईनही लागू नाही आणि मोटरही लागू नाही. सहज हे ज्ञान गंगा आपल्या कानात पोहोचावी म्हणून मी वर बसली, तुम्ही खाली बसले. नाही तर तुमच्यात माझ्यात काही फरक नाहीये माऊली. ही नामाची सिद्धी आहे. परमेश्वराचं नाव मी कधीच विसरत नाही. उदाहरण सांगते तुम्हाला. एक महाराज असं सांगत होता की विष्ट्या करायला बसल्यानंतर सुद्धा, स्वच्छाला बसल्यानंतर सुद्धा नाम घ्यायला चालते. एक माणूस तिथला त्याने ऐकलं, तो जवळ आला, म्हटला महाराज मला कधीच वेळ नसतो, पण संडासात बसल्यावर वेळ तेवढा असतो, तर घेतलं तर चालेल का? महाराज म्हटले काहीच हरकत नाही, तुकोबारायने घेतलं तू घे, हे वडील जे जे करतील
तया नाम धर्म ठेवीची. आता त्याने केलं ना सुरू, सीटवर बसला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि नेमकं त्या दिवशी त्या ठिकाणाहून माझे हनुमंतराय उड्डाण साधून चालले होते. आणि हनुमंतरायने ते ऐकलं. हनुमंतराय म्हणतायत, कोण आहे रे तो मूर्ख, संडासात बसलेला आहे आणि देवाचं नाव घेतो. त्याचा दरवाजा ठोकला आहे, चल उघड, दरवाजा उघड. त्याला पाणी न घेता दरवाजा उघडावा लागला. आणि जसं पाहिलं, हनुमंतरायला विचारलं काय करत होता. देवाचं नाव घेत होतो. पण काय करत होता. मी विष्ठा करत होतो. मग देवाचं नाव घेण्याचं तुला सांगितलं कोण. आणि अशी मारली ना माऊली, अशी फटकन दिली ठेवून. आणि जशी मारली तशी त्याने असं खाली मान घातली, तो मुकच राहिला. हनुमंतराय अयोध्येमध्ये गेले. ज्या वेळेला अयोध्येमध्ये हनुमंतराय गेले, त्या ठिकाणी बारी लागली होती अयोध्येमध्ये, वानरायची बारी. कशाला तर देवाला कोणीतरी मारलं. आता सर्व वानराचं माप घेणं चाललं. देवाला कोणीतरी मारलं, देवाला कोणीतरी मारलं, सर्व अयोध्येत चर्चा आहे. त्यावेळेला हनुमंतराय देवाजवळ गेले आणि विचारतायत, देवा तुम्हाला मारलं. हो ना हनुमंता, बघ मला मारलं रे. आपण कोण मारलं असेल मला एकदा माहित होऊ द्या, मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय म्हणतायत, मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला हनुमंतरायांनी सर्वाची परीक्षा झाली. आणि देव म्हणतात, हनुमंता एकदा तुमचं माप लावून पहा ना. म्हटले, देवा मी तुमच्या पायाचा दास आहे, मी तुम्हाला कसं मारेन. त्यावेळेला सांगितलं, माप घ्यायला काय हरकत आहे, कोणाला बसू शकते माप, काय सांगता येते. आणि जसं माप लावलं तसं हनुमंतरायाच्या हातातच माप फेसोफेस बसलं. सर्वांनी सांगितलं, जवळचाच केसाने गळा कापत असतो देवा, तुमचा त्याच्यावर लय विश्वास होता ना, पहा आम्ही एको नाही निघलो, ते निघला. त्यावेळेला हनुमंतरायांनी चरण धरले, देवा अहो मी नाही हो, तुम्हाला कसं मारणार सांगा. मी अनन्य भक्ती आहे, तुमचा अनन्य भक्त आहे, मी तुमच्या चरणाची सेवा मागितलेली आहे, आणि मी कसं असं करीन सांगा. त्यावेळेला देवाने सांगितलं, हनुमंता चला आता आपल्यात आपणच आहोत, चला एकांतात चला जा. एकांतात गेले आणि सांगितलं देवाने, का रे आज कोणाला चापट मारली होती का. देव म्हटले, हो सकाळच्या पहारी मी येत होतो, पृथ्वीवरती एक संडासात बसलेला व्यक्ती होता, मी त्याला चापट मारली. आणि मग माझ्या भक्ताला मारल्यावर मला कशी लागणार नाही, तर माझं नाव त्याच्या मुखात होतं म्हणून मला ती चापट लागली. मग आली आघात निवाराया. जर आपले आघात त्या नामाने निरसन होत असेल तर नाम का न घ्यावं, नाम फुकाच आहे. म्हणून आपल्याला सोपं वाटतं, नाही नाही नाम सोपं नाहीये. नाम एका मुखामध्ये येण्यासाठी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. नाम मुखात येण्यासाठी बहुत जन्माचं पुण्य लागतं. किंवा तुकोबाराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशी कृपा आमच्यावरती नाही झाली, आणि काहीतरी पुण्याचं साधन केलेलं आहे, तसं आपलंही अगणित पुण्य झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या गावात शिवरूपी गंगा, ज्ञानरूपी गंगा या ठिकाणी वाहत आलेली आहे. शिवाच्या जटेतून जी गंगा पडत आहे ती ज्ञानरूपी गंगा आहे. आणि त्या गंगेमध्ये आपल्याला चिंब ओलं व्हायचं आहे, नाहीतर मग माऊली म्हणतात, अमृताचे सागरी पडीजे आणि तोंडा वज्र मिठी पाडीजे. एखाद्याला जबरदस्तीच अमृताच्या सागरात लोटून दिलं, तो म्हणतो ना